भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 सप्टेंबर 2025 शनिवार। दगाणलेले दगाणलेले याने पाण्याकडे या आणि ज्याच्याकडे पैसा नाही तोही या खरेदी करून का होय पैसा न देता व हिंमत न देता द्राक्षरस व दूध खरेदी करा। येसाया 55 अध्याय 1 वचन। आत्मिक जीवनात परमेश्वरासाठी भूक आणि दगाण असणे अति आवश्यक आहे। आपण त्याला शोधताना निष्काळजी किंवा अधैर्य मनाने नाही, तर हृदयाची खोलवरून भूक आणि दगाण घेऊन शोधायला हवे, ज्याने वचन दिले नाही काय, तुम्ही मला पूर्ण मनाने शोधाल तेव्हा मला सापडाल। शरीरात भूक व दगाण नसणे म्हणजे आजार, त्याचप्रमाणे जर आत्म्यात परमेश्वरासाठी व त्याच्या वचनासाठी भूक दगाण नसेल तर आत्मा आजारी आहे असे समजावे। आज लोक क्षणिक सुखांच्या मागे धावत आहेत, जे कधीही खऱ्या अर्थाने समाधान देऊ शकत नाही। जगाचे आकर्षण म्हणजे मृगजल आहे। दुरून पाणी दिसते पण ते खरे नसते आणि ते दगाण भागवू शकत नाही। म्हणून परमेश्वर म्हणतो, तुम्ही पैशाने जे भाकर नाही ते विकत घेता आणि जे समाधान देत नाही त्यांच्यासाठी तुमचे श्रम का खर्च करता। माझे नीट ऐका आणि जे चांगले आहे ते खा आणि तुमच्या जी विपुलतेने आनंद माना। येसाया 55 अध्याय 2 वचन। लोकांना माहिती असूनही की पापाची सुखे दगाण भागवू शकत नाहीत, ते त्यात अडकलेले राहतात आणि सतत शैतान दाखवतो त्या पापी इच्छांच्या मागे धावत राहतात। जेव्हा येशू समारिय स्त्रीशी बोलला तेव्हा म्हणाला, या पाण्याचे जे प्यावे त्याला पुन्हा दगाण लागेल। योहान अध्याय 4 13 वचन। हे जग देख आणि शैतान देतात त्या पाण्याविषयी होते। समारिय स्त्री हाच तो विहीर वापरत होती। तिचे 5 नवरे होते आणि ज्या व्यक्तीसोबत ती राहत होती तो तिचा नवरा नव्हता, तरीही तिची दगाण भागली नव्हती। किती शोकांतिका कार्य! पाण्याची पिण्याने दगाण भागवण्याऐवजी ती वाढवते। अनेक खलाशी समुद्रात पडून ते पाणी प्यायले आणि मृत्यू पावले। श्रीमंत मनुष्य व लाजर यांची कथा वाचल्यावर दिसते की त्या श्रीमंताची दगाण अधोलोकातही पाहिली नाही। त्याला फक्त एका थेंब पाण्याची आस होती। जगाच्या विहिरीचे पाणी पिणारे पुन्हा दगाणलेले राहतील। ती दगाण आगीच्या ज्वाळेतली दगाण आहे, अशी अनंतकाळची दगाण जी कधीही भागणार नाही। प्रिय देवाचे लेकरांनो, ख्रिस्ताजवळ या, तोच जीवित पाण्याचा झरा आहे। तोच तुमची दगाण भागवू शकतो। तो तुमच्यासाठी जीवनाच्या नदीला वाहण्याची आज्ञा देईल। पुढील ध्यान वचन। आणि त्याने मला जीवनाचे पाण्याची नदी दाखविली, जी स्वच्छ काचेसारखी होती आणि ती देव व कोकराचे सिंहासन यातून बाहेर येत होती। प्रकटीकरण 22 अध्याय 1 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी येसाया अध्याय 3 आणि 4, संध्याकाळी गलातियर अध्याय 6। धन्यवाद।